आपण एक 10 दिवसापूर्वी या ऊसाच्या खोडव्याला फ्लॅट इनलाईन ड्रीप थ्रू पाण्यामध्ये मिसळून खतं देण्यास सुरुवात केली होती आणि आज 10 दिवसानंतर हे अशा प्रकारे ऊस दिसत आहे. आपण पाहू शकता. आज परत 200 लिटरच्या बॅरलमध्ये मॅग्नेशियम सल्फेट, युरिया आणि पोटॅश पाण्यामध्ये हे अशा प्रकारे एकत्र केलं आहे, पूर्णपणे मिसळवलं आहे आणि या पंपाद्वारे आपण मेन इनलाईनला इंजेक्ट करत आहोत. हे पंपातनं आलेलं खत हे अशा प्रकारे इथं मेन इनलाईनला इंजेक्ट करत आहोत. हे फिल्टर थ्रू फिल्टर होऊन पुढे परत एक सोबत 3 एकराला जातात. 3 एकराचा प्लॉट आहे ऊसाचा. त्या सर्व 3 एकराला एक सोबतच खतं देतात. पाणी भरपूर असल्या कारणानं एका रात्रीत 3 एकरात हे अशा प्रकारे ड्रीप थ्रू सगळीकडे पाणी होत आहे. त्यामुळे मोटर थोडीशी बंद करून ठेवावी लागते. पण आता खतं सोडायची आहेत म्हणून चालू केली आहे 1 तासभर.